न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। धावत्या इलेक्ट्रिक बसला लागली आग, 35 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला। सतर्क नागरिकांच्या मदतीने बसला लागलेली आग विझवण्यात आली। निगडी ते देहरोड असा 35 प्रवाशांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या बसने अचानक पेट घेतला। त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी बसमधील 35 प्रवाशांची एकच धावपळ उडाली। साईनगर देहरोड येथून 35 प्रवाशांना घेऊन ही बस निगडीच्या दिशेने जात असताना देहरोड येथील उड्डाणपुलाखाली बस आली असता या बसच्या टायरला अचानक आग लागली। सतर्क नागरिकांनी आरडाओरडा करून चालकास बस थांबविण्यास सांगितले। बसला आग लागलेली आहे ही माहिती प्रवाशांना मिळताच बसमधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांची एकच धावपळ उडाली। शेजारील असलेल्या दुकानातील व्यापारी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता दाखवत अग्निशमन यंत्राने बसला लागलेली आग तात्काळ विझवली। त्यामुळे बसमधील 35 प्रवाशांचा जीव सुखरूप वाचलेला आहे। प्रशासनाला विनंती आहे, असल्या भंगारात दळभद्री बस ठेवू नका। या बरं झालं इथं सगळी लोक होती म्हणून कोणाला काही झालं नाही, पण असल्या खराब झालेल्या बस एकतर आपल्या पिंपरी चिंचवडला वातावरण कसं झालंय, 40-45 डिग्री तापमान आहे। त्याच्यामध्ये असल्या सीएनजीच्या बस जर जळून टाकल्या, सगळ्या जळली ही बस अर्धी। बरं प्रसंग धावानी इथली लोकांनी सगळ्यांनी मिळून ती आग विझवली, त्यामुळे ते थोडक्यात वाचवलं। काही जीवित हानी किंवा कोणाला काही इजा झाली नाही। तर प्रशासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे। या असल्या बस बीआरटी स्टेशन हे बंद केले पाहिजे। आधीच गाड्या एवढा वाढलाय, ट्रॅफिक इतके की बीआरटीच्या नंतर बारका रस्ता, नंतर फुटपाथ, येणं जाणं किती त्रासदायक होतंय। लोकांना वेठी धरायचं कारण प्रशासनाने करू नये। थोडं तरी लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे, सर्वसामान्य जनतेकडे लक्ष दिलं पाहिजे। आग विझवली, इथल्या लोकांनी, स्थानिक लोकांनी आणून आग विझवली। आग लागली होती त्याला, पण वेळेत लोक आली, इथली शेजार पाजारची लोकांनी, दुकानदारांनी सगळ्यांनी मिळून ती आग विझवून टाकली।